गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदादी गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। मनोबोध किंवा मनाचे श्लोक असा आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे। दोनशे 5 श्लोकांची ही समर्थ रामदास स्वामींची एक बंदिस्त रचना। 205 तर आपल्याला म्हणणं शक्य नाही आहे, पण आज चिंतनाला सुरुवात करण्याच्या आधी आपण पहिला श्लोक म्हणूया। त्याला मंगलाचरण म्हणतात। ज्यांना येतो त्यांनी माझ्यासोबत म्हणा। बहुतेक लोकांना तो येत असावा अशी माझी श्रद्धा आहे। म्हणूया आपण। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ जो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो अंधानंद याराधवाचा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामींना आपण वंदन केलेलं आहे। इथे पीठस्थ देवता आपल्याला दिसतात आहे, त्यांनाही आपण वंदन करूया आणि आपल्या चिंतनाकडे वळूया। सर्वप्रथम आपण चिंतन करायला बसलेलो आहोत, चिंता नाही। त्यामुळे शुद्ध मराठीत सांगतो, बी रिलॅक्स्ड। खूप गंभीर चेहरे मला दिसतात आहे। आधीच वेदांत म्हणलं की गंभीर, परमार्थ म्हणलं की त्याहून गंभीर, काही आवश्यकता नाही। आनंदाकडचा प्रवास आहे तो आनंदानेच करायचा आपल्याला। आणि म्हणून मी म्हणालो की छान जवळ आहे, आपण अशा गप्पा करणार आहोत असं वाटलं पाहिजे। मी कुठेतरी असं वर बसलो, तुम्ही खाली बसले, आता ते मला वर बसावं लागतं, तो भाग वेगळा। मला खाली पण बसता येतं, आवडतं खरं मला खाली बसायला, पण हरकत नाही। तर आपल्या चिंतनाचा विषय आज आपण निवडलेला आहे मनोबोध किंवा मनाचे श्लोक। दोन्ही नावं त्याची प्रसिद्ध आहेत। आणि
व्यापक विषय आहे, खूप व्यापक विषय आहे विचार केला तर. आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला काही 205 श्लोकांचा अर्थातच काही अर्थ बघता येणार नाही आहे, पण मनोबोध किंवा मनाची श्लोक याची समर्थांची एक सुंदर रचना आहे. त्याच्याकडे बघण्याचा आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे, काय दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याची ठळक वैशिष्ट्य काय आहेत, त्याचं महात्म्य काय आहे, हे एवढं जरी आपल्याला कळलं ना आजच्या या मर्यादित वेळेत, तरी मी म्हणेन आपल्याला काय साध्य करायचं आहे ते साध्य झालेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण वेळेची मर्यादा आपल्याला नेहमीच असते आणि कुठलाही विषय म्हटला तरी तो व्यापकच असतो जर सखोल विचार करायचा असेल तर. आता सारखं मी छोटेखानी रचना आहे, बंदिस्त रचना आहे असं म्हणतोय. आता काय माझी फजिती सांगायला मला खूप आवडते. आता मी कसं मूल्यमापन केलं ना, मनाचे श्लोक म्हणजे आणलेलं नाही आहे ते पुस्तक, पण सगळ्यांनी पाहिलेलं असेल मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे मी जसं म्हणतो की शर्टाच्या वरच्या खिशात ठेवता येईल असं, एकेकाळी 10 रुपयात भारतात विकत मिळायचं असं, आज आता 15 झालं असेल, 20 रुपयात मिळत असेल, पण ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे मी केलेलं मूल्यमापन सांगतोय, तुम्ही केलं नसेल मला खात्री आहे. आणि दुसरं म्हणजे मनाच्या श्लोकांचा आपला संबंध कसा असतो की शाळेमध्ये स्पर्धा असतात, आई वडील मागे लागतात, आजी आजोबा मागे लागतात, अरे जा जरा भाग घे, आपण भाग घेतो, काहीतरी कुठेतरी करतो, काहीतरी 10, 12, 15 श्लोक कसे बसे पाठ होतात, बक्षीस मिळेल की आपला संबंध संपला मनाच्या श्लोकांशी. नंतर आयुष्यात कधी येत नाही तो. हे केलेलं मूल्यमापन आहे मनाच्या श्लोकांचं. बघूया हळूहळू आपलं ते मूल्यमापन कसं चुकत गेलेलं आहे. कारण 205 मगाशीच म्हणालो मी 205 श्लोकांची रचना आहे, पण अभ्यासाला लागलं ना की एक गोष्ट अजून लक्षात येते की नाही, हे 205 नाही आहेत, हे 205 गुणीला कमीत कमी 4 आहेत. मला जर विचारलं तर मी 8 म्हणतो, का ते सांगतो, कारण प्रत्येक श्लोकामध्ये 4 चरण आहेत. आता मी कित्येक श्लोक तुम्हाला असं दाखवून देऊ शकतो की त्यातलं एक चरण जर बाजूला काढलं तर आयुष्याचं तत्वज्ञान ते शिकवून जातं. म्हणजे 205 गुणीला 4 झाले, आणि कधी कधी तर अर्धचरण सुद्धा पुरेसा आहे, म्हणून 205 गुणीला 8 म्हणालो. दृष्टी शिकतो आपण मनाच्या श्लोकांकडे बघण्याची. आज इथून तुम्ही घरी गेल्यानंतर मला खात्री आहे तुमच्या घरी जर मनोबोधाचं पुस्तक असेल त्याचं तुम्ही उघडलं आणि या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं. आता इथे बरेचसे IT लोक असतील किंवा IT म्हणा, आपण सगळे वी आर ऑल प्रोफेशनल्स राईट. त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकांचं जर तुम्ही अशी 205 असे ओळीने लिहिले, समजा कल्पना करा एक एक्सेल शीट बनवली आपण समजा, आणि त्याच्या पुढे दुसऱ्या कॉलम मध्ये जसं लिहिलं की या श्लोकात किंवा या चरणात बोलूया आता आपण, म्हणजे 205 गुणीला 4 करूनच टाकू त्याची. या चरणामध्ये समर्थांनी काय सांगितलेलं आहे, काय करायला सांगितलेलं आहे आणि काय करू नको म्हणून सांगितलेलं आहे. डूज अँड डोंट्स, मेक अ लिस्ट. तुम्ही म्हणाल हे सुरुवातीला त्यांनी गृह पाठायला सुरुवात केली, होमवर्क काय सवय लागली आहे, बालसंस्कार वर्गाचा उल्लेख झाला मगाशी. आणि एक छान यादी तयार होईल आणि मग त्यातल्या कोणत्या गोष्टी मला लागू पडतात, कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, आपले जीवनातल्या आपण वेगवेगळ्या टप्प्यावरती आहोत, आपल्या समस्या वेगळ्या आहेत, ह्यातलं मला काय लागू पडतंय हे तिसऱ्या कॉलममध्ये लिहा पाहिजे. तर एक सुंदर कस्टमाइज साधन तयार होऊ शकतं. करून पहा प्रयोग, अभ्यासाचा भाग म्हणून करून पाहायचं. आता आपण सर्वप्रथम एक पूर्वपीठिका ज्याला म्हणतात, मनाचे श्लोक समर्थांनी जेव्हा लिहिले तर ते का लिहिले, कसे लिहिले, हे थोडंसं 1-2 मिनिटात बघूया. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. समर्थ चाफळला रामाचा उत्सव करायचा आणि त्या उत्सवासाठी शिवाजी महाराज अनुदान पाठवायचे, कारण उत्सव म्हणलं की खर्च आला, हजारो लोकांचं अन्नदान तेव्हा व्हायचं वगैरे वगैरे. एक वर्षी असं झालं काही कारणाने, शिवाजी महाराज कुठेतरी युद्धाला वगैरे गेले असतील, ते अनुदान वेळेवरती पोचलं नाही. रामाचा उत्सव तर व्हायलाच पाहिजे.
मग समर्थांनी एका रात्रीमध्ये बसून ही रचना केलेली आहे 205. आणि कल्पना करा, मी का सांगतोय तुम्हाला, केवळ माहिती म्हणून नाही सांगत आहे. हळूहळू माझ्याबरोबर यू ट्राय टू पुट युअर सेल्फ इन हिज शूज, की आता समर्थांचा बसल्यात समर्थ, कल्पना करा सुंदरपैकी. आणि आता या उद्देशाने मला हे लिहायचे, याच्यातनंच हळूहळू आपली दृष्टी बदलायला लागते त्या मनोबोधाकडे बघण्याची, की काय दृष्टीने त्यांनी ते लिहिलं. कारण समर्थांच्या बाकीच्या रचना आहेतच ना, दासबोध आहे, आत्माराम आहे इत्यादी, भरपूर समर्थ साहित्य. आपल्याला फक्त या 2-3 गोष्टी माहिती असतात. तर आणि मग शिष्याला सांगितलं सकाळी की बा हे आता तुम्ही दारोदारी हिंडायचं, ओम भवते भिक्षाम देही म्हणायचं आणि त्याच्याबरोबर श्लोक म्हणायचे. म्हणजे भिक्षा मागून आणायची, आपला उत्सवाचा जो खर्च आहे तो उत्सव आपल्याला रामाचा करायचा आहे, श्रीरामाचा. आणि त्याच्याबरोबर पहा कसं संतांची भूमिका असते की समाजाकडनं आपण काही घेतोय तर लगेच काही दिलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा आपण कल्पना करू शकतो समर्थांचे शिष्य जेव्हा गावांमध्ये आजूबाजूच्या फिरले असतील भिक्षा गोळा करत, उत्सवाला प्रामुख्याने तेव्हा धान्य वगैरे लागायचं, अन्नदान आपण म्हणतो. तर घरोघरी ते जेव्हा गेले तेव्हा समाजामध्ये विविध प्रकारचे लोक असतात. कल्पना करा, अगदी पापी मनुष्यापासून एखाद्या जीवनमुक्तापर्यंत आपण वाईड स्पेक्ट्रम, मग त्याच्या मध्ये सगळेजण बसतात. मग कोणाला भक्ती आवडते, कोणाला ज्ञानाची आवड असते, कोणीतरी प्रचंड संसारामध्ये आसक्त असतो, तो कोणी अत्यंत क्रोधिष्ट असतो. कल्पना करू शकता, समाजात सगळ्या प्रकारचे लोक असतात. मी हे तुम्हाला काय सांगतोय, या सगळ्या प्रकारच्या लोकांना काहीतरी मिळावं असं असलं पाहिजे की नाही. हे असं कुठे लिहिलेलं नाही हा, मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडतोय विचारासाठी, असं असणं अगदी स्वाभाविक आहे. कारण लिहिलीच त्याच्यासाठी आहे ती रचना, की मला समाजाला उद्या द्यायचं आहे काहीतरी, कारण मी त्यांच्याकडनं काहीतरी घेणार आहे. तर अशी ती त्या मनोबोधाची पूर्वपीठिका आहे. मला थोडंसं वेळेचं भान ठेवावं लागेल. आता प्रश्न असा आहे तो पुढचा, मनोबोध आणि मनाचे श्लोक हा सातत्याने मी शब्द वापरतोय. आपण मनाचे श्लोक म्हणूया आता साध्या भाषेमध्ये. काय आपल्याला एक समज असतो, मनाला केलेला उपदेश, बरोबर. कारण आपण गणाधीश जो म्हटलं जाय त्याच्या पुढचंच आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. अंजाराला गोंजाराला सुरुवात केली आहे, मना तू खूप छान आहे बरं का, मना सज्जना. सज्जन आहेस रे तू. आता हा इथे नील बसलेला आहे, जसं आपण लहान मुलाला गडबड करून बस कसं समजून सांगतो प्रेमाने, कारण आपल्याला माहिती आहे तो लहान आहे, त्याला समजवण्याची पद्धत आहे, तसं मनाला समजवण्याची पद्धत आहे. प्रश्न असा आहे की खरंच मनाला उपदेश केलेला आहे का, हाच आपल्याला आता विचार करायचा. कारण मनोबोध, मनाचे श्लोक, मना शब्द खूप वेळा आलेला आहे, काही प्रश्नच नाही आहे. पण शास्त्र असं सांगतं की मन हे पंचमहाभूतांचं तयार झालेलं आहे. मन हे वायू तत्वापासून तयार झालेलं आहे. थोडक्यामध्ये मन हे जड आहे. आणि जड म्हणजे आपण आयुष्यभर खाऊन आपल्या शरीराचं जे केलेलं असतं ते नव्हे. त्याला दुखता असं म्हणतात, ड वरती टिंब डोक्यावरती, जड असा उच्चार आहे त्याचा. जड याचा अर्थ अचेतन असा अर्थ होतो. अचेतन आहे. आता ते जड म्हणले की आपल्याला तेवढंच आठवतं बघ, डॉक्टरांनी सांगितलेलं जे कमी करायला. तर जड म्हणजे अचेतन, आणि अचेतनाला उपदेश होऊ शकत नाही. आता मी बोलतोय, मी जर म्हटलं टेक्निकली स्पीकिंग, उपदेश मी या माईकला करतोय, कसं वाटेल ऐकायला? खरा विचार. माईक जे आहे त्याला उपदेश केला जाऊ शकत नाही. मी या माईक या शब्दावरती कोटी करतोय आता, तो माईक शब्द आहे, भाग सोडून देऊ. पण याच्या माध्यमातून ही जी यंत्रणा इथे आहे, ऑडिओ सिस्टीम म्हणतोय, हे तुमच्यापर्यंत पोहोचताय आणि तो उपदेश तुम्ही ग्रहण करत आहात, कारण तुम्ही चेतन आहात. हे ऐकायला कोणीच त्याला मला खात्री विरोध करणार नाही, पण सांगणं वेगळं सुरू आहे. हे जितकं जड आणि अचेतन आहे तितकं आपलं मन जड आणि अचेतन आहे. शिकायचं ते आपल्याला, कारण ते वायू तत्वाचं झालेलं आहे.
आणि समर्थांनी सुद्धा पुढे पुढे मना मानसी तो निज ध्यास राहू, एक उदाहरण, अनेक श्लोक आहेत असे की जिथे नंतर आता मना मानसी म्हणजे काय, मनाच्या मनात म्हणायचं का समर्थांना? नाही. म्हणजे सुरुवात जरी मना, आता जसं आपण म्हणतो की नाही माझं मन आज बेचैन आहे, मग जसं कोणी म्हटलं समजा तर आपण त्याला काय म्हणतो, तुझ्या मनाला तू समजावून सांग असं म्हणतो की नाही. ही जी व्यवहारातली भाषा आहे तसंच ते आहे. मना सज्जना म्हटलेलं मनाला आहे, पण सांगणं दुसऱ्या कोणाला तरी सुरू आहे, तोच आपल्याला विचार करायचा. त्यामुळे हा उपदेश मनाला केलेला नाहीये, कारण मनाला उपदेश होऊ शकत नाही, कारण जड वस्तूला, अचेतन वस्तूला उपदेश करणं शक्य नाही. मग उपदेश कोणाला केलेला आहे, पुढचा प्रश्न आला. आता त्याच्यासाठी आपल्याला मन म्हणजे काय बोले थोडंसं समजून घ्यावं लागेल. म्हणून मी म्हणालो एक दृष्टिकोनच आपल्याला तयार करायचा मनोबोधाकडे आणि एकंदरीतच परमार्थाकडेच बघण्याचा सगळं. आता ऐतरेय उपनिषद आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये मनाची 16 रूपं सांगितली आहेत. रूप म्हणा त्याला त्या भूमिका आहेत खरं. संज्ञान म्हणजे संकल्प वगैरे जे करतं ते, आज्ञान म्हणजे अज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, प्रज्ञान म्हणजे प्रतिभा, क्रतू, क्रतू म्हणजे निश्चय करणं. अनेक अशा 16 भूमिका त्या मनाच्या सांगितलेल्या आहेत. आता मी काय सांगितलं तुम्हाला, तर जे जड आहे, जे अचेतन आहे ते एवढ्या भूमिका करू शकेल का? नाही. कारण जिथे करणं आलं, जिथे कृती आली, तिथे चेतन काहीतरी असलं पाहिजे का नाही, तत्व त्याच्या पाठीमागे. मग आपण पहिले मन काय समजून घेऊया. ज्ञानेश्वर माऊली 13व्या अध्यायामध्ये म्हणते की वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचिनी संगे जीवदशा वस्तू. काय म्हणते माऊली, पुन्हा एकदा सांगतो, सुंदर ओवी आहे, 13व्या अध्यायातली ओवी आहे. वाया मन हे नाव, उगीच नाव दिलं त्याला मन. माऊली म्हणते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 13व्या अध्यायात, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचिनी संगे जीवदशा वस्तू. वस्तू याचा अर्थ ब्रह्म असा होतो परमार्थामध्ये. त्याला आपल्याला जे व्यवहारातलं वस्तू प्रकार माहिती आहे तो हा प्रकार नव्हे. वस्तू याचा अर्थ ब्रह्म. पण त्या ब्रह्म किंवा आत्मा या देहाच्या सापेक्षतेने ब्रह्माला आत्मा म्हणतात, या देहाच्या निरपेक्षतेने आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. मी हसतो याच्यासाठी थोडासा, कारण आत्मा हा शब्द इतका बदनाम झालेला आहे थँक्स टू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. कारण कोणी मेलं की त्याच्या आत्म्याला शांती मिळो. आत्मा म्हणजे शांती, त्याला काय आपण शांती देणार. पण हे कळत नसतं, पाठवणाऱ्याला कळत नसतं, वाचणाऱ्याला कळत नसतं. त्याचा खरा अर्थ त्यांच्या जीवात्म्याला शांती मिळो असा असतो. पण लिहिणारे आत्मा लिहून मोकळे होतात, आपणही वाचतो. किंवा भटकती आत्मा एक शब्द ऐकलेला असतो आपण कुठेतरी, हिंदी चित्रपटाने आपली डोकी बिघडवली आहे. माझा सांगण्याचा उद्देश असा की इतक्या म्हणजे मूलभूत गोष्टीपासून सुरुवात करावी लागते की आत्मा म्हणजे काय. कारण लोक दचकतात आत्मा शब्द ऐकल्यानंतर, आणि आत्मा शब्द ऐकल्यानंतर दचकणं किंवा भिणं म्हणजे तुम्ही स्वतःलाच भितात, कारण आपलं स्वरूपच आहे ते. उपनिषद घोष करून सांगताय अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वम असी. म्हणून मी पुन्हा ते वाक्य बोलतो, या देहाच्या सापेक्षतेने, म्हणजे ब्रह्म तत्व सर्वत्र व्यापक आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थच ते आहे, जे निरपेक्ष व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणतात. पण या देहाच्या सापेक्षतेने जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याच ब्रह्माला आत्मा म्हणतात. काही फरक नाही आहे. आता इथे काय एखादं रिकामं भांड आहे समजा, तिथे त्याच्यामध्ये आकाश आहे, पोकळी. आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे ते निळनिळ दिसतं ते नव्हे. आकाश हे जे पंचमहाभूतातले एक महाभूत आहे त्याला पोकळी असा अर्थ होतो. आता या खोलीमध्ये पोकळी आहे की नाही, आहे. पण ते रिकामं भांड पाहिल्यावर तो व्यवहार होतो, अरे त्या भांड्यातली पोकळी किंवा त्या भांड्यातलं आकाश. तसं या देहातलं ब्रह्म आत्मा. देह काढून टाका, आत्म्यालाच ब्रह्म. हे पहिले काही काही गोष्टी अशा मनामध्ये अगदी छान स्वच्छ करून घ्यायच्या. मुद्दा सुरू आहे आपला. माऊली काय म्हणते, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव. उगीच नाव दिलंय त्याला मन. ही नुसती खरं कल्पना आहे.
जयाचिनी संगे जीवदशा वस्तू, त्याच्यावर मी पहिले बोलत होतो. शेवटचं चरण वस्तू म्हणजे ब्रह्म शिकलो आता आपण, म्हणजेच आत्मा, तेही शिकलो. आणि या ब्रह्माला जीवदशा प्राप्त होते कशामुळे? हे मन नावाची जी भानगड आहे. म्हणजे मन नाव उगीच दिलंय. मग ते आहे काय नेमका? मन म्हणजे काय आहे? कल्पना करा, एक शांत सरोवर आहे. शांत सरोवर म्हणजे मी अनेक वेळा उदाहरण देतो. ओरेगॉन मधलं कोणी क्रेटर लेक पाहिलं असेल तर त्याचं उदाहरण याच्यासाठी देतो. त्या क्रेटर लेकचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला खालून झरे नाही आहेत. आपण एखाद्या बशीमध्ये किंवा कपामध्ये असं पाणी घ्यावं आणि त्या पाण्याला जर काही धक्का नाही लावला, तिथे वारा सुद्धा नसेल, तर पाणी कसं शांत असतं. तसं ते क्रेटर लेक आहे, कारण तिथे खालून पाण्याच्या झरे नाही आहेत. त्यामुळे डिस्टर्बन्स ज्याला म्हणतो शुद्ध मराठीत आपण, तो तिथे नाहीच आहे. वारा जर वाहत असेल तरच त्याच्यावर तरंग किंवा लाटा निर्माण होतात. लाटा नाहीच, तरंगच म्हणता येईल. इतकं ते शांत आहे. असं आपल्या सर्वांचं अंतःकरण मूळचं शांत आणि शुद्ध आहे. मूळचं. आता खूप एकात्मिक विषय निर्माण होत जातात. एक फक्त विधान करून टाकतो आणि पुढे जातो. त्याच्यावर 3 गुणांचे रंग असतात. आत्ता आपला तो विषय नाही. पण ह्या शांत असलेल्या आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा एखादा तरंग उठतो त्याला मन म्हणतात. म्हणून वाया मन हे नाव. कारण विचार केला तर तरंग म्हणजे काय तुम्ही मला सांगा. काय बाहेरून येऊन काही पाण्यात पडलाय का? किंवा पाण्यातून नवीन गोष्ट काही निर्माण झाली आहे का? नाही, पाणीच आहे ते. ही माझी कल्पना आहे की तो तरंग आहे, ही माझी कल्पना आहे की ही लाट आहे. त्या पाण्याला विचारलं तर तो म्हणेल बाळा लाट आणि काय रे, मला एवढंच कळतं हे पाणी आहे. आणि 4 प्रकारचे तरंग उठतात. पुन्हा आत्ताचा आपला विषय नाही, पण विषयाला पूर्णता यावी म्हणून सांगून टाकतो फक्त की 4 पद्धतीचे 4 प्रकारचे, ज्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं म्हणतात. हे आहे मनाचं स्वरूप. म्हणून माऊली म्हणतात की वाया मन हे नाव. आता कल्पना करूया की एक तरंग उठलेला आहे आणि तो मनाचा तरंग आहे. मी जसं म्हणालो 4 प्रकारचे तरंग आहेत, त्यातला आपण मनाच्या तरंगाचा विचार करू, पण आपल्या मनाच्या श्लोकांचा विचार सुरू आहे म्हणून, बाकी काही नाही. आता आपण आत्ताच म्हणालो की ते तर अचेतन आहे. तरंग उठणं. आता मनाचं काम काय आहे? संकल्पात विकल्पात्मका बुद्धी वृत्ती सा मना, ही व्याख्या आहे त्याची. संकल्प विकल्पात्मका वृत्ती सा मना, अशी त्याची व्याख्या आहे. म्हणजे काय? जेव्हा माझ्या शांत अंतःकरणामध्ये एखादा संकल्प उठतो, काय दामले काकूंनी आल्या जर आलं घालून छान गरम चहा तयार ठेवला असेल, संकल्प आहे की नाही? तुमचे चेहरे बोलणे थोडासा वेगळा विषय एकदम बदलला, गिअर चेंज केला, कारण फारच गंभीर व्हायला लागलं वातावरण. आता हा संकल्प आहे, पण विकल्प सुरू होतात डोक्यामध्ये. काही सांगता नाही. 6:30 वाजता प्रवचन आहे, आपण इतक्या वेळेवर पोहोचताय, चहा उरला असेल की नाही, किंवा गेल्यावर ते बरं दिसेल का, प्रवचन सुरू झालं असेल तर मी चहा पित राहिलो एकटा कोपऱ्यात उभा आहे, याला विकल्प म्हणतात. हे ज्या क्षणी निर्माण होतात साध्या भाषेत विचार, त्यालाच मन म्हणतात. अदरवाईज मनाला अस्तित्वच नाही. समस्या ही आहे की आपण ज्या क्षणी जागे होतो त्या क्षणापासून तर झोपेच्या क्षणापर्यंत हा व्यवहार अखंड चालतो. म्हणून तर जीवभाव आहे. तयाची निसंगे जीवदशा वस्तू. हे आहे मनाचं स्वरूप. आणि महत्वाचा आता मुद्दा तुम्हाला सांगायचा तो म्हणजे ती जी वृत्ती उठते, ती ज्या अधिष्ठानावरती उठते, ते ब्रह्म, तो आत्मा नावाचं तत्व आणि त्याचा त्या वृत्तीमध्ये फाकलेला प्रकाश. आता आपल्याला माहिती आहे ब्रह्माचं वर्णन काय आहे? सद्घन, चिद्घन, आनंदघन. त्यातला जो चित जो आहे, ज्याला ज्ञान म्हणतात, शुद्ध ज्ञान असं म्हणतात, त्याचा जो प्रकाश त्या अंतःकरण वृत्तीमध्ये फाकतो त्याला चितचा प्रकाश असल्यामुळे त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि पुन्हा एकदा ही जी वृत्ती किंवा हे जे अंतःकरण, साध्या भाषेत आपण आता बोलूया, पुन्हा एकदा सांगतो, अंतःकरण, आत्मा किंवा ब्रह्म, त्याचा त्याच्यात फाकलेला प्रकाश म्हणजे चिदाभास, या तिन्हीला मिळून काय म्हणतात? जीव. माझे सद्गुरू म्हणतात जीव जाईस तोर जीव म्हणजे काय हे समजत नाही. आणि ज्याला जीव संकल्पना समजली नाही त्याचा परमार्थ एकंदरीत कठीण आहे. कारण तुम्ही नामस्मरण जेव्हा आपण करतो, आपण जेव्हा ध्यानाला बसतो,
तेव्हा काय होणं अपेक्षित आहे ध्यानामध्ये हे जीव संकल्पना जर कळली नाही तर ध्यान कळूच नाही शकत तुम्ही. कारण ध्यानामध्ये याचाच निराश करायचा असतो. त्या 6 अहम मधल्या अहमचा निराश करायचा असतो. कारण सद्गुरु मला तत्वम असे सांगतात, त्या तत्वम असेच मी 6 अहम सोहम करून घेतो आणि त्यातला अहमही जेव्हा विलीन पावतो तेव्हा जे उरतं फक्त तो 6 म्हणजे ब्रह्म म्हणजे आत्मा. मनाच्या श्लोकांकडे परत येऊ. तर आपण का शिकतोय सगळं, तर मनाला उपदेश करू शकत नाही असं मी जे बोललो, कारण ते अचेतन आहे. मग उपदेश कोणाला केला? हे जे संघात आहे, संघात म्हणजे युनिट म्हणतो आपण शुद्ध मराठीत. आता हा विनोद तुम्हाला कंटाळा येतो ऐकावा लागणार आहे माझ्याकडून, कारण आपण मराठी भाषेत इतकी भेसळ केलेली आहे विनाकारण. शुद्ध मराठी एक नवीन प्रकार काढलाय मी शोधून. तर शुद्ध मराठीत त्याला युनिट असं म्हणतात. तर हे जे युनिट आहे, हा जो जीव आहे हा चेतन आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो या माईकला उपदेश नाही होत आहे, तुम्हाला होत आहे. मग तुम्ही म्हणजे तरी कोण आहात? आपलं नावं प्रत्येकाचं वेगळं आहे, आपलं प्रत्येकाचं वेगवेगळं, आपण वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेलो हे सोडून द्या. पण आपण सगळेजण एका बाबतीत समान आहोत. आपण सगळेजण जीव आहोत नव्हे, आपण सगळेजण खरं ब्रह्म आहोत. पण आज आपल्याला ते कळत नाहीये म्हणून जीव म्हणायचं, कारण आपण सगळेजण जीव भावात जगतो आहोत. तर हा जो उपदेश आहे थोडक्यामध्ये समर्थांनी केलेला, हा मनाला नाही केलेला आहे, हा जीवाला केलेला आहे. म्हणून सदा मानसी तू निज ध्यासराव किंवा मना मानसी हे जे म्हणतात, मनाच्या मनात कसं म्हणणार आहे? ठीक आहे, बोलणं सुरू आहे मनाला, पण आपण जसं म्हणतो, मी जसं मगाशी म्हणालो ना की तू मनाला समजावून सांग, तुझ्या मनाला असं कर. हे मनाला सांगणं म्हणजे जीवाला सांगणं आहे. कारण पुन्हा नाही तर या माईकला उपदेश केल्यासारखं आहे, अचेतनाला उपदेशच नाही करतायत, होऊच शकत नाही, जड आहे. आणि जाता जाता अजून एक, ब्रह्म किंवा आत्मा सोडलं तर सगळं जड आहे. म्हणून त्या सर्वाला अनात्म असं म्हणतात आणि हे एकमेव तत्व आहे, त्याला आत्मतत्व म्हणतात. पण गंमत कुठे होते की हे जेव्हा एकत्र येतात, मी जसं चिदाभास समजून सांगितलं तुम्हाला किंवा जीव समजून सांगितलं, हे ते जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्यांचा एकमेकांवरती अध्यास होतो. त्याला अन्योन्याध्यास असं वेदांत शास्त्रामध्ये शब्द आहे. आणि त्याच्यामुळे आत्म्याचा जो सत चित आणि आनंद हा गुण आहे तो याच्यावरती आरोपित होतो, मनावरती किंवा बुद्धीवरती. आणि बुद्धीच तशी आहे किंवा देहच तसा असं वाटायला लागतं. म्हणून देह सत्य वाटायला लागतो, कारण ब्रह्म सत्य आहे. आणि देह म्हणजे मी मरणार असं वाटतं, कारण मरणार खरा देह संपणार असतो, पण तो आरोप त्या आत्म्यावरती होतो इत्यादी. पुन्हा आत्ताचा विषय नाही आपला. तर जीवाला केलेला उपदेश आहे महत्वाचं. आता हे झालं मनाचं स्वरूप आपण समजून घेतलं. मनाला जरी म्हटलेलं असतं तरी जीवाला उपदेश केलेला आहे समजून घेतलं. आता मनाची भूमिका काय आहे ती थोडीशी समजून घेऊया, म्हणजे अजून आपल्याला मनाच्या बोधांच्या अजून जवळ जाता येईल. कठोपनिषदामध्ये एक सुंदर श्रुती येते. ती श्रुती मला असं सांगते की आत्मानम रथिम विद्धी. संस्कृत आहे पण समजायला सोपं आहे म्हणून मी हळू म्हणतोय मुद्दाम. आत्मानम रथिम विद्धी शरीरम तू रथमेवच बुद्धी सारथिम विद्धी मन प्रग्रहमेवच, अशी ती श्रुती आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला कळलेलं आहे की तुम्हाला काहीच कळलेलं नाही, काय हरकत नाही, त्याच्यासाठी आपण इथे बसलो. आत्मानम रथिम विद्धी. रथी याचा अर्थ जो रथामध्ये बसलेला. आता आपण रथ म्हटल्यामुळे युद्धाचा आपल्या डोळ्याचं लगेच चित्र येतं, आपण योद्धा म्हणूया. जो रथाचा प्रमुख स्वामी तो रथी. आत्मानम, आत्ताच आपण शिकलो, आत्मा म्हणजे ब्रह्म. तो या खरं स्वामी कोण आहे या देहाचा? म्हटलं तर जीव, पण म्हटलं तर तो ब्रह्म. तर त्याला रथी समज असं कोण सांगते आपल्याला? कठोपनिषद सांगते. आत्मानम रथिम विद्धी. विद्धी याचा अर्थ जाण, समजून घे. भगवद्गीतेमध्ये विद्धी शब्द बऱ्याच वेळा येतो. तुमचा जर भगवद्गीतेचा अभ्यास असेल तर लक्षात येईल तुमच्या. पुढे म्हणतात शरीरम. ठीक आहे, आत्मा म्हणजे रथी कळलं. हे शरीर काय आहे मग? शरीरम रथमेवच. शरीरम रथम एवच. शरीर म्हणजे जणू रथ आहे. पुढे बुद्धिम सारथिम विद्धी. रथामध्ये अजून एक जण असतो ना, कोण? सारथी. जो रथ चालवतो ती आपली बुद्धी आहे. आणि मन प्रग्रहमेवच. प्रग्रह याचा अर्थ नियंत्रणात ठेवणं,
बांधून ठेवणं, आणि या संदर्भामध्ये याचा अर्थ लगाम असा होतो. आपल्याला बाकीच्या श्लोकात आता विचार नाही करायचा, आधीच आपल्याला वेळेची खूप मर्यादा आहे. मला फक्त तुमचं लक्ष याच्याकडे वेधायचं आहे. मन परग्रहमेव च. काय उपमा दिली आहे मनाला? कठोपनिषदाची लगामाची. आणि पुढच्या श्लोकामध्ये वर्णन आहे तो सोडून देऊ. त्याच्यामध्ये हे इंद्रिय जे आपले आहेत सगळे, ही जणू ती घोडे आहेत आणि ते विषयाच्या रस्त्यावरून धावतात आहे. काय सुंदर रूपक आहे बा. म्हणजे मुद्दा आहे लगामाचं काम मनाकडे. कारण काय होतं, बुद्धी निर्णय घेते. मगाशी आपण चहाच्या गमतीने बोलत होतो, ते दामले का कोणी चहा ठेवला असेल का वगैरे, मग बुद्धीने काहीतरी निर्णय घेतला. बघू तर घरी तिथे गेल्यावर काय परिस्थिती आहे, चहा मिळेल न मिळेल, किंवा हे जे काही चाललेले असतात संकल्प विकल्प, आणि बुद्धी त्याच्यातनं मग निर्णय घेते. त्याप्रमाणे इंद्रिय कामं करतात आपली. इथे आल्यानंतर मग कर्मेंद्रिय ते काम करतं. काकू कुठे आहे चहा, मग ते ओतून घेणं, चहा साखर हवी का वगैरे, सगळं हे जे काही चाललेलं असतो आपला व्यवहार सगळं. पण मनाला लगामाचं काम दिलेलं आहे. आणि मनाचं एक अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. मन इंद्रियांवर जसं, म्हणजे बुद्धीने घेतलेले निर्णय इंद्रियांपर्यंत जसं पोहोचवतं, मी आत्ता म्हणालो चहाचं तुम्हाला उदाहरण देऊन, तसं इंद्रिय हे झालं कर्मेंद्रियांकडे. पण ज्ञानेंद्रियांकडनं जे संस्कार येतात ते परत बुद्धीकडे पोहोचवण्याचं कामही मनच करतं. शुद्ध मराठीत इट इज अ बाय डायरेक्शनल फ्लो. दोन्ही कामं मनाला दिलेली आहेत. पुन्हा आपण बघा काय समजून का घेतोय आपण, काय मनाला भूमिका आणि मनाचं महात्म्य काय, का समर्थ मनाशी बोलले, म्हणजे पुन्हा जीवाशी बोलले अर्थात, पण प्रामुख्याने मन करून का, बुद्धी म्हणूनही बोलू शकले असते. मनाला का म्हटलं होतं काय, हे का शिकतोय आपण, तर आपण जेव्हा परमार्थ प्रांतामध्ये येतो, आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो, आपण उपनिषदांचा अभ्यास करतो, आपण ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी इत्यादी जे काही आपलं पारमार्थिक वाङ्मय आहे, किंवा आपण प्रवचन ऐकतो, म्हणजे थोडक्यामध्ये आपण हे जे ज्ञान ग्रहण करतो हे आपण आतमध्ये बुद्धीकडे पाठवत असतो. कारण आपल्या सर्वांच्या बुद्धीवरती संस्कार झालेले आहेत. कोणते संस्कार झाले आहे? हा देह सत्य आहे, हा गेला की मी जाणार. मला इथलं एकंदर म्हणजे सरासरी वय पाहता मी त्या बाबतीत फारसा बोलतही नाही, कारण ते इतकी भीती असते, दहशत असते जाण्याची. आणि हे म्हणजे मी म्हटलं की दहशत होणारच आहे. त्यानंतर जग सत्य आहे, मी करता आहे, मी भोगता आहे इत्यादी 5 भ्रांती आहेत, सगळ्यांना माहिती असतील कदाचित, तुम्ही सगळे अभ्यासक आहात. तर हे माझ्या बुद्धीवर झालेले संस्कार आहेत, बरोबर आहे, लहानपणापासून, किंवा खरं सांगायचं तर अनंत जन्मांपासून. आणि मग कुठेतरी ऐकायला मिळतं की अरे नाही, तू देह नाही आहेस, तू ब्रह्म आहेस, तू करता नाही आहेस, तू भोगता नाही आहेस इत्यादी इत्यादी. आता हे काय आहे विचार करा, हे नवीन संस्कार आहेत, ते बुद्धीपर्यंत पोहोचवतो आपण. म्हणजे आपण काहीतरी प्रवचन ऐकतो, वाचतो, यूट्यूब व्हिडिओ पाहतो, आजकालच्या भाषेत बोलूया, म्हणजे हे संस्कार बुद्धीकडे जातात, बरोबर आहे. पहिले तर बुद्धी ते नाकारूनच टाकते, कारण तिला हे आवडतच नाही. कोणाला आवडतं ऐकायला हे? तुम्ही ते सगळेजण आले, अभिनंदन आहे तुमचं. नाही तर शुक्रवारची एवढं प्राईम टाईम सोडून कोणी याच्या प्रवचनाला, मला कौतुक वाटलं तुमचं. प्रवचन शब्द ऐकून सुद्धा तुम्ही आलात, पहिले तर अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांचं. म्हणजे पण मुद्दा हा आहे की आपली बुद्धी हे पुन्हा शुद्ध मराठीत रिजेक्ट. पण मग हळूहळू कुठेतरी आपलं पूर्वसंस्कार पण जागे होतात. भगवद्गीतेचा फार सुंदर विषय आहे तो. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते यवशोऽपि सा, भगवद्गीता म्हणते. अवश, ही अवश शब्दाची, यवश म्हणजे ओढल्याच जाता तुम्ही. म्हणून पहा, काही लोकांचं आपल्याला आश्चर्य वाटतं, काही जणांना तरुणपणापासूनच परमार्थाची आवड असते, तर काही जण 60-70व्या वर्षी त्यांना आवड निर्माण होते. आणि मग जेव्हा त्यांना खरं काय ते कळायला लागतं, तेव्हा ते म्हणतात अरे हे आम्हाला आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. आता प्रश्न असा निर्माण होतो, आधी नव्हतं का तुमच्या आजूबाजूला काही देवळं नव्हती, प्रवचनं सुरू नव्हती, कीर्तनं नव्हती, उपदेश करणारे नव्हते, सगळं काही होतं, बुद्धी नाही झाली. 60-70 वर्षापर्यंत बुद्धी नाही झाली. का नाही झाली? पूर्वाभ्यासाने ते नाही. कारण पूर्वजन्मीची माझी कर्म अशी होती की त्या कर्मांचं देणं होतं. साध्या भाषेत बोलतो, मी लोन फेडत होतो 60 वर्ष. हे जास्त चांगलं समजतं. दर महिन्याला मी आपले 10,000 रुपये जोड, त्या डॉलर्समध्ये बोलूया, 10 महिन्याला 10,000 नाही, जे काय असतील प्रत्येकाचे $1,000 ते मी जाऊन बँकेत टाकतोय दर महिन्याला. वर्षाच्या शेवटी मी गेलो, मला अपेक्षा होती $12,000 दिसायला पाहिजे, 0. कुठे गेले? अहो तुम्ही लोन घेतलं, मॉर्गेज तुमचं तिकडे चालले पैसे.
तर हे लोन फेडणं आपलं 60 ते 70 वर्ष सुरू होतं. आणि ज्यांनी हे लोनच घेतलेलं नाही किंवा खूप कमी घेतलं आहे, तो वयाच्या अत्यंत तरुण वयामध्ये त्याला परमार्थाची आवड निर्माण होते. थोडंसं विषयांतर केलं मी एवढंच सांगण्यासाठी की आपल्या बुद्धीवर हे संस्कार असतात आणि हे नवीन जे संस्कार आपण करून घेतो ना, ती ऐकतच नाही. शी जस्ट डझंट ऍक्सेप्ट. आता मी शी म्हणालो पण ती बुद्धी म्हणून, बुद्धी नाही ऍक्सेप्ट करत आपली. इंटेलेक्ट डझंट ऍक्सेप्ट, रिजेक्टेड. एक वेळ अशी येते की ती हळूहळू स्वीकारायला लागते, तिला कळायला लागतं, पटायला लागतं की नाही, हो हे सत्य आहे. शुद्ध मराठीतून इट मेक सेन्स. आणि मग हळूहळू हे संस्कार, नवीन संस्कार गोळा करत करत सुरुवातीला हा झगडा सुरू होतो बरं मनामध्ये. मग तुकाराम महाराज तेच म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि हे प्रामाणिक जो साधक जो असतो ना, त्याला हे सगळं मान्य होतं, कारण तो सगळं याच्यातनं जात असतो. जो खरं प्रामाणिकपणे साधन करतो ना, त्याचा झगडा होतोच. एक तर पहिले तर आपल्या मित्रांबरोबर, अरे हा बिघडला आपल्यातला, आजकाल प्रवचनांना वगैरे जायला लागला, याला म्हणलं चला आपण पिक्चर बघायला म्हणून या प्रवचनाला चाललो. पहिलं तर तिथून सुरू होतं, कारण फुटला ना आपल्या ग्रुपमधनं. कोणालाही आवडत नाही आपल्या ग्रुपमधनं फुटलेले लोक. तुम्ही कल्पना करा, तुम्ही परमार्थाकडे जसे वळता तसे जुने मित्र आपले मागे पडतात, कारण त्यांना अखंड सिनेमा बघणे, पार्टी करणे, नाहीतर एकत्र येऊन काहीतरी कार्यक्रम करणे, हे सगळे आपले रजोगुणाचे कार्यक्रम ज्याला म्हणतो थोडक्यात, ते आवडत असतात आणि ते मागे पडतात. हळूहळू ही गोष्ट होतात. सगळ्या गोष्टी हळू होतात, एका रात्रीत काही होत नसतं. पण हे जे आपण विषय बघतोय, मनाची भूमिका काय आहे या सगळ्यामध्ये, ते संस्कार बुद्धीकडे नेऊन देणं. आणि मग हळूहळू काय होतं की या जुन्या संस्कारांचा जो पगडा असतो, जो एक प्रभाव असतो, तो कमी व्हायला लागतो आणि नवीन संस्कार जरा आता जागा घ्यायला लागतात. आणि मग आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते काय की हे जे नवीन संस्कार हे सारखा बुद्धीकडे मन पाठवत आहे, तसेच निर्णय बुद्धी घेते. मौलींची एक सुंदर ओवी आहे, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. अप्रतिम ओवी आहे. मौलींनी त्याला योगाचं सार म्हटलेलं आहे, कारण मन जे संस्कार पाठवते ना बुद्धीकडे, बुद्धी पण तसेच निर्णय घेते. आता झगडा संपला. आता मी प्रवचनांना मला सद्गुरूंनी सांगितलं म्हणून किंवा जायला दामले काकूंनी बोलवलं गेलं ना तर चांगलं नाही वाटणार, त्यांना वाईट वाटेल म्हणून नव्हे, मलाच आवड आहे. मलाच आता कधी एकदाच मी ऐकते, कधी एकदा मी साधनेला बसते, कधी एकदा सद्गुरूंनी सांगितलं की रोज 12 माळा जप झाला पाहिजे म्हणून मी जप करणारी एकेकाळची आज मला चैन पडत नाही, मी नामस्मरण नाही केलं तर इथपर्यंत प्रगती होते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. हे आहे मनाचं काम. आणि हे मन असं कशाच्या भरोश्यावरती काम करतं पुन्हा एकदा, कारण मन अचेतन आहे, ते चिदाभास आणि त्याला प्राणांचं साह्य वगैरे, आपण खूप तो विषय नसल्यामुळे सविस्तर मी बोलत नाही, पण त्याला प्राणांचं साह्य लागतं. कारण जिथे जिथे क्रिया असते तिथे तिथे यू नीड एनर्जी, शक्ती, आणि ते प्राण पुरवतं. आणि ह्या पद्धतीने मनाचं कार्य चालतं. ही एक छान दृष्टी जर आपण समजून घेतली तर समर्थ मनाशी का बोलले आहेत ते आपल्या लक्षात येतं. आणि आता एक शेवटचे 2 मुद्दे बघूया आणि थांबूया. थोडंसं मनाच्या श्लोकांचे विचार करूया. आता मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य जर बोलायचं झालं त्यातले, म्हणून मी म्हणालो इतकं अप्रतिम आहे तुम्हाला सांगतो मनाचे श्लोक. माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी तर प्रेमात पडलेलो आहे आणि मी धाडसाने विधान करतो. धाडसाने मी केलेलं आहे, असं तुम्हाला पटत असेल तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. की इतकी ती बंदिस्त आणि संक्षिप्त पण शुद्ध मराठीत पॉवर पॅक्ट रचना आहे की मनाचे श्लोक समजून घेण्यासाठी तात्पुरतं वाचावं लागतं. हे असं मी का म्हणतो सांगेन तुम्हाला आता, पण इतकी सुंदर ती रचना आहे. मध्यंतरी काय झालं, आमचं ज्ञानेश्वरीचा आमचा अभ्यास सुरू असतो, त्याच्यामध्ये तेव्हा 2रा अध्याय सुरू होता. तर आम्ही एक प्रयोग केला सहज की भगवद्गीता जे सांगते आहे ते मनाच्या श्लोकांमध्ये कुठे सापडतं. तुम्हाला 2 उदाहरणं देतो, पुढे जातो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. भगवद्गीतेतला जो साररूप अध्याय आहे तो 2रा अध्याय.
म्हणजे असं म्हणतात की खरं भगवद्गीता संपली होती त्याच्यानंतर, पण शुद्ध मराठीत थँक्स टू अर्जुन. जायसी चेत्कर्मण असते मता बुद्धिर जनार्दन. तू व्यामिश्र बोलतोय असा आरोप त्यांनी भगवंतावरती केला, कारण त्याला जे ऐकायचं होतं तेवढंच त्यांनी ऐकलं. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्त मयानं, हे सांगितलं होतं. दुसऱ्याच अध्यायांनी त्याला दोन्ही निष्ठा सांगितल्या होत्या, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा, पण त्यांनी त्याला पळून जायचं होतं ना कर्तव्य सोडून, त्यांनी तेवढंच ऐकलं. आणि म्हणतो अरे तू एकदा ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, एकदा कर्म नक्की सांगतो मला काय, असं म्हणून त्यांनी म्हणून म्हणालो की धन्यवाद आपण अर्जुनाला दिले पाहिजे की पुढचे 16 अध्याय निर्माण झाले त्याच्यातून, नाही तर संपलं होतं. भगवंतांना जे सांगायचं होतं, जे भराभर तत्वज्ञान भगवंतांनी सांगायला सुरुवात केलं. अशोचानन्व शोचस्तम प्रज्ञा वादांश भाषसे इथून तर एशा ब्रह्मस्थिती पार्थ परत संपलं होतं सगळं भगवंतांना सांगून. कारण त्यांना जे सांगायचं त्यांनी पूर्ण सांगितलं, ह्यांनी अर्धवट ऐकलं. धन्यवाद आपण त्यांना दिलेच पाहिजे, म्हणून आपल्याला 16 अध्याय अजून मिळाले. मुद्दा एवढाच आहे माझा की साररूप अध्याय 2रा अध्याय आहे, आणि त्यातला एक आता श्लोक घेऊया. आश्चर्यवत पश्यते कश्चिदेन आश्चर्यवत वद तथैव चान्य. हा एक श्लोक आहे की जो बघतो तो कसा तटस्थ होऊन जातो, आत्म्याचं ब्रह्माचं त्याला जेव्हा ज्ञान होतं असं वगैरे, असा त्या पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. तर मनाचे श्लोक पाहता. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तूची तो राम सर्वत्र पाहे. हे फक्त तुमच्या समोर वेळेच्या भावी ठेवणार आहे, अभ्यास तुम्ही करायचा आहे की नाही सांगा तुम्ही. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन इथे हे म्हणतात आहे. किंवा याची स्थितप्रज्ञेची लक्षणं विचारली आहे, त्याच्यात एक श्लोक येतो विहाय तामान्य पुरुषा सर्व वगैरे, तो जो श्लोक आहे त्याच्यामध्ये मनाच्या श्लोकांचा श्लोक सांगायचा झाला तर नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, इही लक्षणे, काय शब्द आहे, इही लक्षणे जाणीचे योगी राणा. काय सांगतात आहे भगवद्गीतेत, स्थितप्रज्ञेची लक्षणं, ते फक्त योगी राणा म्हटलं. काय सांगतोय मी तुम्हाला, महात्म्य सांगतोय मी तुम्हाला मनाच्या श्लोकांचं. जर भगवद्गीतेचं सार जे आहे त्याला समांतर जर श्लोक असतील, मी तर आता त्याच्याहून पुढे जातो. हे तर भगवद्गीता म्हणजे मी स्मृतीबद्दल बोलतोय. मी इतक्या प्रेमात पडल्यामुळे मी एकदा परमपूज्य मंदादांशी बोलत होतो आणि माझं प्रेम त्यांना सांगत होतो. त्या म्हणाल्या तू म्हणतोस ते 100% खरं आहे मंगेश, मनाच्या श्लोकांच्या जे श्लोक आहेत त्या उपनिषदातल्या श्रुती आहेत. विषय संपला. आता तर स्मृती पण नाही, आपण श्रुतीपर्यंत पोहोचू. हे महात्म्य मनाच्या श्लोकांचं. आणि वैशिष्ट्यपूर्ण त्यातले काही श्लोक पण आहेत. आता हे महात्म्य सांगत होतो मी, थोडेसे आपण 1-2-3 श्लोक बघूया आणि मग आपली वेळ संपतच येते आहे. त्याच्यानंतर काही प्रश्न वगैरे असेल आपण घेऊ शकतो. पण आता सुरुवातीलाच एक श्लोक येतो, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता हा श्लोक पहिल्याच वाचनात मला समजला, अशी माझी गोड गैरसमजूत होती. संतांना काय शरण जावं लागतं त्याचं उदाहरण सांगतो मी. सांगितलं माझी फजिती सांगायला मला खूप आवडते. ठीक आहे, काय सरळ सरळ अर्थ आहे काय त्याच्यामध्ये, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. जन म्हणजे लोक ज्याला निंद्या म्हणतात ते सोडून द्यावे, जनी जे वंद्य आहे म्हणतात ते सर्व करा. आता मी या देशात मला येऊन 30 वर्ष झाली, ते माझी गोष्ट सांगतोय. आता या देशात येण्याची गरज नाही, आपल्या देशाने पण या बाबतीत बरीच प्रगती केली. तर अर्थ काय केला मी की लोक ज्याला निंद्य म्हणतात ते सोडून द्या. इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं अनेक गोष्टी लोक वंद्य समजतात ज्या माझ्या देशात निंद्य समजल्या जातात. मग आता प्रश्न आहे, मग आता कसं करायचं. याच्यात तसं म्हटलंय की मग माझ्या सद्गुरूंनी माझे कान ओढले, बाळा जनी नंतर स्वल्प विराम द्यायचा आहे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे लोक ज्याला निंद्य म्हणतात ते आणि लोक ज्याला वंद्य म्हणतात ते असा अर्थ नाही. शास्त्र जे वंद्य आहे म्हणतं तेच आणि शास्त्र जे निंद्य आहे म्हणून सांगतं तेच. जनाहो तुम्ही तसं करा असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जनी नंतर स्वल्प विराम आहे. आणि मग ते विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे हे आहे ते. मग ते विधी निषेध शास्त्रात सांगितलेले आहे, ते वेगळ्या चिंतनाचा विषय. पण त्याचा अर्थ आहे
वैशिष्ट्य मनाच्या श्लोकांचं. हे असा अभ्यास जर नीट नाही केला तर चुकीचे अर्थ आपण लावू शकतो. त्याच्यानंतर एक मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे, जनी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काय सांगतात त्या समर्थ? महत्वाचा विषय आपल्यासाठी. मगाशी मी बोललो का मला आठवत नाही, पण मनाचे श्लोक 205 जरी असले तरी त्रिकांडात्मक आहेत. त्रिकांडात्मक म्हणजे काय? त्याच्यामध्ये कर्म सांगितलं आहे, त्याच्यामध्ये उपासना सांगितली आहे, त्याच्यामध्ये ज्ञानही सांगितलेलं आहे. फक्त 205च आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय मी. एवढं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि इथे काय सांगतात ते समर्थ? गुणी प्रीती राखे कर्मू साधनाचा. हे जे साधन आहे ना, कर्म उपासना ज्ञान, याचा क्रम जो राखतो, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आणि हे अमेरिकेत विशेषतः सांगण्याची वेळ काय येते तुम्हाला सांगतो. कारण आपण कोणीतरी असतो. मला लोक विचारतात प्रवचनाला तुम्हाला माहिती आहे का मग जातं हुज हू येणार आहेत. अच्छा, चांगली गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणजे हुज हू येणार असेल तर का नसावं, पण हुज हू याचा अर्थ लक्षात, तुमच्या लक्षात आलं असेल, कोणीतरी असतात ते सगळे, बरोबर. चांगली गोष्ट आहे. जीवनामध्ये ते यशस्वी असतात, श्रीमंत असतात, इत्यादी इत्यादी. मग हे असं नसावं का? असावं ना. कोण नसावं असं कोणीच म्हणणार नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. कोणाला किती यश मिळावं, कोणाला किती संपत्ती मिळावी, कोणाचं आयुष्य किती चांगलं असावं, त्यांची मुलं किती चांगली असावी, त्यांच्या सुना किती चांगल्या असाव्या. जरा इकडलं सगळं बघून बोलावं लागतं ना. माझा अजून नाही आलेला आहे ते वय, पण मुद्दा एवढाच की हे सगळं असल्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? की मी एवढा यशस्वी असतो, मला माझ्या बुद्धीचा अत्यंत अहंकार असतो, कारण माझी बुद्धी मी व्यवहारामध्ये सिद्ध केलेली असते. मी कोणीतरी एखाद्या स्टार्टअपचा CEO असतो, मी मल्टायमिलियनर झालेला असतो, इत्यादी इत्यादी. मग हे सगळं घेऊन जेव्हा मी परमार्थपर्यंत चिरतो तेव्हा मुळातच मी माझ्या बुद्धीच्या गाढवावर बसून आलेलो असतो. माझ्या सद्गुरूंचे शब्द आहेत. का? व्यवहारात तुमची बुद्धी कितीही चालली तरी ती रजोगुणी बुद्धी असते. परमार्थामध्ये ही सत्वगुणाचीच बुद्धी लागते. आणि हे आत्ता बोलण्याचं प्रयोजन असं की अशी बुद्धी घेऊन जेव्हा तुम्ही परमार्थामध्ये येता तेव्हा होतं काय की मनाचे श्लोक ते एवढंच पुस्तक नाही. परमार्थात मी येईन तर मी सुरुवातच ब्रह्मसूत्रापासून करेन. कारण सांगताना म्हणजे स्कॉलर टाईट काय करतो, ब्रह्मसूत्राचा अभ्यास करतो. प्रस्थानत्रयीमध्ये सगळ्यात शेवटचं ब्रह्मसूत्र आहे. जोपर्यंत तुम्हाला हा सगळा अभ्यास झालेला नाही, तुम्हाला प्रकरण ग्रंथ कळत नाही, तुम्हाला प्रक्रिया ग्रंथ कळत नाही, तुम्हाला भगवद्गीतेचा अभ्यास पूर्ण नाही, तुम्हाला उपनिषद कळत नाही आणि तुम्ही ब्रह्मसूत्र घालता. पण काय होतं, हा अहंकार मला तसं करायला लावतो. आणि मी का सांगतोय? गुणी प्रीती राखे कर्मू साधनाचा. फजिती काय कशी होते ते सांगतो. मला असं वाटतं मला ब्रह्मसूत्र कळलं मला कारण आजकाल काय झालेलं आहे, आजकाल हे सगळं दिलेलं असतं ना. मला संस्कृत जरी नाही कळलं तरी खाली अर्थ दिलेला असतो, तो मराठीत दिलेला असतो, YouTube व्हिडिओज असतात आणि मुळात मी अहंकारातूनच शिरलेला असतो. मला काय समजत नाही, तुम्ही मला काय समजता, या भूमिकेतूनच शिरलेला असतो. होतं काय, तुकाराम महाराज म्हणतात तसं होतं. पाया विण भिंत तातडीची. भराभर भिंत उभारली जाते. मी समजा डायरेक्ट भिंत उभारायला सुरुवात केली, किती पटकन होईल, 10 मिनिटात मी एकावर एक विटा ठेवून, पण त्याला धक्का जरी लागला तर ती पडते. कारण त्याला पायाच नाहीये. पण तो पाया कशाचा आहे? क्रिया, भक्ती, उपासना, नित्य नेमे. अजून चित्त प्रचंड अशुद्ध आहे आणि मी डायरेक्ट याला हात घालतो. चित्त प्रचंड अशांत आहे आणि मी थेट ब्रह्मसूत्र आणि उपनिषद. मग करू दे का अभ्यास? तसंही म्हणणं नाहीये. अभ्यास जरूर करा, तो परोक्ष ज्ञान होईल फक्त त्यातनं. पण त्याच्यात जे तत्वाचं वर्णन आहे त्याचा जर प्रत्यक्ष अनुभव मला हवा असेल, ज्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात, तर त्याच्यासाठी हा पाया घालणंच भाग आहे. आणि तो पाया घालणं म्हणजे कर्माने चित्त शुद्धी करणं, उपासनेने चित्त शांत करणं, ते चित्त चैतन्यकार होण्याच्या योग्यतेचं करणं. ते समर्थ या श्लोकात सांगतात आहे. मनाच्या श्लोकांचं वैशिष्ट्य पाहतो आपण. मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे, जनी जाणता. पुढे अजून एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये
उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. माझा आवडता श्लोक काय करतो, काय सांगतात ते समर्थ? उदासीनता तत्वता सार आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या श्लोकांमध्ये समर्थ स्वतः सांगतात आहे, अरे सार काय तुला सांगू का? उदासीनता. आणि उदासीनता म्हणजे ती हिंदी चित्रपटात दाखवतात ती नव्हे. माझे सद्गुरू म्हणतात, कोणीतरी कोणाला तरी आधी हो म्हटलेलं असतं, मग त्यांनी नाही म्हटलेलं असतं, त्यांनी जी माझी मनस्थिती निर्माण होते त्याला आपण उदासीन म्हणत असतो की नाही. अरे तो फार उदास आहे सध्या, कारण वगैरे वगैरे. हे व्यवहारात ठीक आहे, व्यवहारात चालू द्या काय झालं, पण उद आस त्याचा स्पष्ट अर्थ आहे. हे संस्कृत शब्द, त्याचा धातू, त्याच्यामध्ये फार सगळं समजून घ्यावं लागतं. उद आस म्हणजे ज्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा उचकटून फेकूनच दिलेल्या अंतःकरणातून. का? कारण त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञान नाही आहे म्हणून. कठोपनिषद पुन्हा सांगताय आपल्याला, यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रिता अथ मर्तो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते. अथ तोपर्यंत नाही, कधी? यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रिता, त्याला उदासीन म्हणतात. आणि उदासीन दुसऱ्या भाषेत, साध्या भाषेत बोलूया, त्याला वैराग्य असं म्हणतात. आणि हे समर्थ म्हणतात आहे सार आहे. आणि त्यांनी होतं काय? सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आता कल्पना करा, हे न करता जेव्हा मी नामस्मरणाला बसते किंवा बसतो, आता ते म्हणतात तसं, समजा आपण जपाची माळ असेल तर ती माळ हातामध्ये फिरते, जीभ तोंडामध्ये फिरते, कारण ते श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असते, आणि माझं मन ब्रह्मांड फिरून येतं. ब्रह्मांड, मला हे जगही पुरत नाही, ब्रह्मांड. कारण आता कालच इलॉन मस्क म्हणाला होता की आपण मंगळावर जाणार, मी मंगळाचे विचार सुरू म्हणून ब्रह्मांड म्हणालो होतो. गमती. मुद्दा हा हे का होतं माहितीये का? उदासीनता नाही आहे अजून जेवढं वैराग्य चित्तामध्ये धारण करायला हवं आहे तेवढं नाही आहे. आणि मोकळी वृत्ती, हा मोकळा शब्द पण समजून घ्यावा लागतो. मोकळा म्हणजे मोकाट नव्हे. आपण म्हणतो की नाही आता आज मी मोकळा आहे म्हणजे काय? मी आज एखाद्याने विचारलं, अरे मला मदत हवी आहे थोडीशी, म्हणतो मी मोकळा आहे म्हणजे काय? मी उपलब्ध आहे तुला मदत करायला. असं आपलं चित्त मोकळं राहतं. आपलं चित्त मोकळं राहत नाही, हाच तर विषय सुरू आहे. कारण आणि आता आजच कोणाशी तरी बोलत होतो, हा जो प्रकार आहे ना, हा जो आजच्या विज्ञानाने शोधून काढलाय, सगळ्यात वाईट प्रकार मला विचाराल तर आहे. अत्यंत वाईट. कारण पूर्वीच्या वेळी कल्पना करा, तुम्हाला मनोरंजनाचं काही साधन हवं असेल तर बाहेर जावं लागायचं, कष्ट करावे लागायचे, तिकीट काढावं लागायचं, थिएटरला जावं लागायचं, मग तिथे चित्रपट बघायला मिळायचं. म्हणजे शुद्ध मराठीत आपण त्याला मूव्ही म्हणतो. आज काय झालंय, ते सगळं हातात आणून दिलंय, फिंगर टिप्स. आणि काही गरज नसते, आपण 5 मिनिटं शांत बसत नाही आजकाल, अखंड ते उगीच आपलं बघायचं काय. हां, आणि आजकाल काही पासवर्ड टाकावं लागत नाही, ते सगळं फेस रेकग्निशन. आणि मग ते अंगठा तुटायची वेळ ते म्हणजे संपतच नाही स्क्रोलिंग, त्याला इन्फायनाईट स्क्रोलिंग असं म्हणतात. आणि एक युट्यूब व्हिडिओ पाहिला की मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स त्यांनी आजकाल असे बनवलेले आहे, तो बरोबर दुसरा असं आणून देतो की मला इतका मोह होतो की मला 2 तासाने प्रकाश पडतो, मी 2 तास बघत बसले. आता काय करणार? कारण दे आर हायरिंग न्यूरोसायंटिस्ट टू स्टडी हाऊ द डोपामाइन इज रिलीज इन युअर ब्रेन. या लेवलला आज नेटफ्लिक्स चाललेलं आहे. कारण इट इज अन ॲडिक्शन, दे वॉन्ट टू क्रिएट अन ॲडिक्शन. आणि हे ॲडिक्शन आहे, हे व्यसन झालेलं आहे. त्याचा मुद्दा माझा एवढा सुरू होता, चित्त मोकळंच राहू देत नाही ते. करा ना तुम्ही विचार, असे तुम्ही आज बसले, मी फक्त शांत बसली आहे असं आठवतं का तुम्हाला? आता आपण हे सुद्धा विसरून गेलेलो आहे आता. म्हणजे मी नामस्मरण सुद्धा म्हणत नाही आहे, मी ध्यान म्हणत नाही आहे, मी चिंतन म्हणत नाही आहे, मी अभ्यास म्हणत नाही आहे, नुसता मी शांत बसलेलो आहे. डू यू रिमेंबर व्हेन वॉज द लास्ट टाइम यू डिड दॅट? इतकं आपण आयुष्यात, मला तुम्ही आता विषयांतर होत आहे थोडंसं, पण वॉली चित्रपट तुम्ही बघितला का? एक ॲनिमेशन मूव्ही येऊन गेली खूप वर्षांपूर्वी, वॉली नावाची, WALLE ॲनिमेशन मूव्ही. त्याच्यात जे दाखवलं आहे ना, ते मानव जमात तिकडे चाललेली आहे, सगळी मनुष्य जात दुर्दैवाने तिकडे चाललेले आहेत. हे दीज आर ऑल स्टिम्युलस. आणि दर मिनिटाला, आणि त्यात 50 ग्रुपमध्ये आपण असतो व्हॉट्सॲप, बरोबर आहे, ते सारखे नोटिफिकेशन्स. आणि हे मी फक्त व्हॉट्सॲपबद्दल बोलतो, अजून फेसबुक, इंस्टाग्राम, ते सोशल मीडिया रामकृष्ण हरी. विषय आपला सुरू आहे, चित्तवृत्ती मोकळी राहूच देत नाही. आणि चित्तवृत्ती जो माझी मोकळी नसेल, आणि मोकळी याचा अर्थ तिथे जाणीव नाही. जाणीवेवरून आठवलं,
शेवटचा एक श्लोक घेऊया आणि थांबूया, ज्याचं आपण एक वैशिष्ट्य पाहतोय तेवढ्यासाठी, की एक सुंदरतम श्लोक येतो पुढे. मी जसं म्हणालो, एक 130-140च्या पुढचे जे श्लोक आहेत, जे ज्ञान गर्भ श्लोक आहेत सगळे मनाच्या श्लोकांमधले, त्याच्यामध्ये जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त करायची, अहमभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. काय सुंदर बोलतात समोर, की समजा मी जेवायला बसतो आणि जसं म्हणतात ना, प्रथम ग्रासे मक्षिका पाहता, तुम्ही जेवाल का त्या वर्णात माशी पडली समजा, कोणीतरी खाईल का? मग समोर तिथे काय म्हणतात आहे, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. ही मक्षिका कोणती आहे? जाणीव रूपी ही मक्षिका आहे. जाणीवेवरून मी ते आत्ता आपण जाणीवेबद्दल बोलत होतो ना. मग दासबोध काय सांगतो मला, जाणीव ते अज्ञान हा परमार्थाचा प्रांत इतका तुम्हाला सांगतो समजून घेण्यासारखा आहे, जिथे जाणीवेलाच अज्ञान म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं, जाग आल्यानंतर पहिली आपल्याला जी जाणीव होते, पहिला क्षण जो असतो तो जाणीवेचा असतो, त्यालाच मायेचा प्रांत म्हटलाय. आणि म्हणून ज्ञान हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान विमल ज्ञान. तो समास, हा श्लोक तेव्हा कळतो जेव्हा विमल ज्ञान समास मला कळतो. म्हणून मी मगाशी विधान केलं, मनाचे श्लोक समजून घ्यायचे असेल तर दासबोधाचा अभ्यास करावा लागतो. कारण इथे संक्षिप्त एकच श्लोक आहे दासबोधामध्ये, त्यांना भरपूर वाव होता, 1 दशक अजून काय भरपूर समास त्यांनी त्याच्यावर लिहिले, की हे ज्ञान नव्हे म्हणजे काय, ज्ञान नव्हे ते सांगितलं. त्याच्या पुढच्या समासात खरं ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं. आता ही जाणीव की जिथे अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा जाणीव चालत नाही, असा एक प्रांत येतो प्रगती करताना ध्यानामध्ये. तिथे माझ्या बाकीच्या जाणीवा चालतील का? मी एव्हा आहे, मी तेव्हा आहे, मी इतका यशस्वी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे जे माझ्या परिस्थितीला धरून असलेल्या जाणीवा नाही चालत. आणि म्हणून तर ज्या क्षणी मला जाग येते, तिथून जो जाणीवेचा प्रांत सुरू होतो, तो झोपेचा क्षण, झोप लागेस्तोवर अखंड जाणीव. आणि त्याला समर्थ म्हणतात आहे मक्षिका. कारण ती मला जीवदशा वस्तू, कारण आपण कुठून सुरुवात केली होती, अरे ती जाणीव म्हणजे वृत्ती, आणि ती वृत्ती म्हणजेच मन. जर ते संकल्प विकल्प करत असेल तर, ते निश्चय करत असेल तर त्याला बुद्धी म्हणतात. निश्चयात्मका वृत्तीचा बुद्धी, अवधारणात्मका वृत्ती सा चित्त, आणि अहम अहम कारयति इति अहंकार, अशा त्या वृत्ती आहेत. पण ह्या वृत्तीच मला जीवदशेला आणून सोडतात आहेत. जीवदशा वस्तू, त्या वृत्ती शांत करणं हेच त्या परमार्थाचं स्वरूप आहे. आणि आजच्या विषयाची सांगता करताना एक अजून फक्त 2 श्लोक तुम्हाला सांगतो. कशासाठी तर शुद्ध मराठीत की टेक अवे. उद्या तुम्हाला कोण गेल्यावर विचारलं, अरे काल कुठे गेला होता तू, आला नाही आपल्या पार्टीला शुक्रवारची. मी तिकडे गेलो होतो, मग काय ऐकलं तिथे, काय सांगितलं होतं, हे एवढं सांगितलं होतं तुम्ही पुष्कळ. दॅट इज कॉल्ड की टेक अवे. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनोबोध मनाचा श्लोक, त्यातलाच हा श्लोक आहे. काय सांगता त्या समर्थ, देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित. हित कुठे आहे? देहातीत आहे. आपण बोललो आता ब्रह्मत, ते सांडित गेला. मग करायचं काय आहे? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मग पुढे अजून श्लोक येतात त्याच्या पुढच्या ह्याच्यात, की देहभान ते ज्ञानशास्त्री खुडावे वगैरे वगैरे. पण शेवटी समर्थ आपल्याला, त्यांना माहिती आहे की माझ्यासारखे ऐकणार नाहीये इतकं सांगून सुद्धा, मग शुद्ध मराठीमध्ये वॉर्निंग देतात. काय? देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. काय म्हणतात ते समर्थ? या जन्मात वगैरे नाही, कल्पांत काळी. आणि ही चूक 99% लोक परमार्थात करतात, की परमार्थ करायला जातात, परमार्थ आपल्या बुद्धीने करतात सुद्धा असं वाटतं. आणि त्याला माझ्या सद्गुरूने एक सुंदर शब्द राखून ठेवलेला, त्याला साधनाभास असं म्हणतात माझे सद्गुरू. म्हणजे आभास निर्माण होतो की माझी साधना छान सुरू आहे. काय झालं ना, म्हणजे तो चेकचा परमार्थ असतो. झालं का तुमचं नामस्मरणाचं? सहज असं. जेवण झालं का? झालं. तसं नामस्मरण झालं का? झालं. कारण काय, ते करायचं असतं, हे बुद्धीने पटलेलं आहे किंवा कोणी सांगितलं आहे सद्गुरूंनी, मग ते करायचं असतं. मला कुठे आवड निर्माण झाली अजून नामस्मरणाची, मग तो चेकचा परमार्थ होतो. लोक नामस्मरणाला बसतानाच, एक तर म्हणजे माळ असेल तर काय संख्याच असते,
त्याच्यातही असं एक डोळा उघडून तो मेरूमणी अजून आला नाही, कारण तो ओलांडायचा नसतो ना, ती माळ फिरून घ्यावी लागते. किती फसवतो का आपण स्वतःला. तो एक डोळा उघडा, तो मेरूमणी, हा अच्छा 4च राहिल्यात का, बरं. मग इकडे अजून बोटावर चालू असतो, अच्छा 12 करायचे आहेत ना, म्हणतो 10 झाल्यावर. रामाचं काय झालं, ते राम बघ, माझा संबंध कशाशी आहे, 12 माळा. बरं, जे माळा घेऊन जपाला बसत नाही ते पहिलेच ठरवतात 7:45, 8:15 पर्यंत वगैरे, म्हणजे जास्तीत जास्त 8:15, त्याच्या आधीच उठून जातात. आणि मग कारण काय असेल, कुठे काय फोनची बेल वाजली, दाराची बेल वाजली, बाहेरचे स्टिम्युलस पाहिजे असं नाही. आज ना मी खूपच थकले आहे, खूपच काम झालं बघा, म्हणजे ऑफिसमध्ये, कारण आपण खूप काय खड्डे खणले, डोक्यावरती टोपल्याने माती वाहिली, खूप थकून गेलेलो असतो आपण. म्हणून मग मी नामस्मरण आज नको जाऊ दे. पण ते सिरियल आहे ना, तर ती नाही, ती तर बघितल्याशिवाय मी झोपणं शक्यच नाही, कारण ते काल त्या सासू सुनेचं भांडण झालं होतं. मग ते पुढे काय झालं ते मला कळलं पाहिजे. देहबुद्धी विषय हा सुरू आहे. गंमत जरी बाजूला ठेवली तरी देहबुद्धीच माझी, मी समजा आता कल्पना करूया आपण 10 वर्षापासून मी परमार्थ करतो, म्हणजे काय करतो ते देवच जाणे, तो अजून एक वेगळा सुंदर विषय आहे. पण मी परमार्थ प्रांतात आहे, करतो, मी उपासना करतो, काय भगवद्गीता वाचतो, जे काय आपापल्या परीने करत असेल. पण हे सगळं करताना माझी देहबुद्धी 10 वर्षापूर्वी जितकी दृढ होती तितकीच जर आजही असेल तर समर्थांनी आशीर्वाद देऊनच ठेवलेला आहे, कल्पांत काळापर्यंत तुम्हाला ज्ञान होणार. म्हणून मी म्हणालो की टेकअवे आजचा काय आहे, एकच चरण. मी जे म्हणालो 205 नाही आहे, 205 गुणिले 8 आहे, त्यातलं एकच चरण, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, बस. आणि अशी आत्मबुद्धी तुम्हा सर्वांची व्हावी अशी मी सद्गुरुचरणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचं हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.